नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अलंकार हा व्याकरणाचा भाग अभ्यासत होतो. 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील अलंकार मला वाटते व्याकरणामध्ये जवळजवळ शेवटचा पॉईंट आपण अभ्यासतोय. याच्यामध्ये सुद्धा आपण अनन्वय अलंकार, अपन्नुती अलंकार, अतिशयोक्ती अलंकार हे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत. चौथा जो प्रकार आहे अर्थांतरन्यास, हा प्रकार आपण अभ्यासणार आहोत आज. त्या अगोदर आपण रिवाईज म्हणून अलंकाराचे प्रकार जे आहेत, जे झालेले आहेत ते थोडंसं आपण रिवाईज करणार आहोत. अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकार कशाला म्हणायचं, अर्थालंकार कशाला म्हणायचं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. अर्थालंकारामध्ये हे 4 प्रकार आहेत जे आपल्याला सिलेबसमध्ये आहेत. कोणकोणते तर अनन्वय अलंकार, अपन्नुती अलंकार, अतिशयोक्ती अलंकार आणि अर्थांतरन्यास हे 4 प्रकार आपल्याला सिलेबसमध्ये अभ्यासासाठी आहेत. त्याच्यामध्ये अनन्वय अलंकार हा अभ्यासलेला आहे, बरोबर आहे. अनन्वय म्हणजे काय तर संबंध किंवा तुल्य, तुलनाच होत नाही. जिथे अतुलनीय गोष्ट असते तिथे अनन्वय अलंकार होतो. म्हणजे काय, उपमेय आणि उपमान याच्यामध्ये उपमेय जे आहे तेच उपमान आहे. उपमेयाला कुणाचीच उपमा देता येत नाही असं जेव्हा वाक्यामध्ये येतं तेव्हा तिथे अनन्वय अलंकार होत असतो. उदाहरणाच्या माध्यमातून आपण अभ्यासलेलं आहे, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच, म्हणजे एवढा गोड आहे की त्याला कुणाचीही दुसऱ्या आंब्याची उपमा देता येत नाही, अशा पद्धतीनं. त्याचबरोबर आपण म्हटलं तर कर्णासारखा दानशूर कर्णच असं जेव्हा म्हणतो, म्हणजे कर्ण हे उपमेय आहे आणि त्याची उपमा त्यालाच दिलेली आहे, म्हणजे त्याच्यासारखा दानशूर दुसरा कुणीही नाही. म्हणजे उपमेय जे आहे ते गुणांच्या बाबतीत अद्वितीय असते. उपमेयाची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. उपमेयाला योग्य उपमान मिळूच शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली असते. असे जेव्हा वाक्यामध्ये दिसून येते तेव्हा अनन्वय अलंकार पाहायला मिळतो. आता इथे अर्जुनाचं एक उदाहरण देत असताना मोरोपंत म्हणतात की झाले बहु होतील बहु, आहेतही बहु परंतु या समहा, म्हणजे अर्जुनासारखा कुणीही नाही असं वर्णन करत असताना मोरोपंतांनी हे वाक्य लिहिलेलं आहे. आणि ते सांगत असताना म्हणतात की खूप जण झालेत, होतील पण भरपूर जण, आहेत ही खूप जण, परंतु अर्जुनासारखा अर्जुनच आहे, याच्यासारखा कोणीही झालेला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही असं ते सांगतात. म्हणजे उपमेयाची तुलना कुणाशीही करता येत नाही. उपमेय हे अद्वितीय असते. असे जेव्हा वाक्यामध्ये पाहायला मिळते तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो, हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा जो अलंकार आहे अपन्नुती. अपन्नुती अलंकारामध्ये आपण काय पाहिलं तर उपमेय जे असते ते पूर्णपणे लपवलेले असते, बरोबर आहे. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर ते उपमानच आहे असे सांगितले जाते. उपमेयाचा यामध्ये अपन्नुती अलंकारामध्ये पूर्णपणे निषेध केलेला असतो आणि हा निषेध करण्याचं काम नव्हे, नोहे, नसे, कसले, कशाचे या शब्दांच्या माध्यमातून होत असते. हे उदाहरणांच्या माध्यमातून पाहायचं म्हटलं तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, म्हणजे नयन म्हणजे डोळे, हे डोळे नाहीत, नयन नाहीत, तर त्या सरोजातील पाकळ्या आहेत. म्हणजे पूर्णपणे इथे उपमेय कोणते आहे तर नयन आणि उपमान कोणते आहे सरोजातील पाकळ्या. उपमेयाला पूर्णपणे नाकारलेलं आहे आणि हे नाकारण्याचं काम न या शब्दाने केलेलं आहे. अशा पद्धतीनं अपन्नुती अलंकारामध्ये उपमेयाला पूर्णपणे नाकारले जाते. उपमेयाची जागा उपमान घेत असते. असे जेव्हा वाक्यामध्ये पाहायला मिळते तेव्हा अपन्नुती अलंकार होत असतो, हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार पाहत असताना आपण काय पाहिलेलं आहे, एक उदाहरणाच्या माध्यमातून जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे. उदाहरणांच्या माध्यमातून आपण जर अभ्यास केला तर इथे काय सांगता येईल. हे जे वरती उदाहरण दिलेलं आहे, एका कवितेची 2 ओळी आहेत या,
नलराजा जेव्हा घोडा आकाशात इतका उंच उंच घेऊन जातो तेव्हा तो घोडा उंच गेल्यानंतर त्याचा जो खूर आहे तो चंद्राला लागतो आणि चंद्रावरती जो डाग आहे तो घोड्याचा खूर लागल्यामुळे पडलेला आहे, असे या 2 ओळीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. हे सांगत असताना आपल्याला शक्य आहे का, म्हणजे नलराजाने जो घोडा घेतलेला आहे, घोड्यावर बसून स्वार झालेला आहे आणि तो आकाशात उंच उंच गेला आहे आणि तिथे जाऊन चंद्राला घोड्याचा खूर लागला आणि म्हणून चंद्रावरती तो डाग आहे, असं जे वर्णन आहे हे शक्य आहे का? म्हणजे जर रिॲलिटी पाहिली तर हे शक्य होऊ शकतं का? तर नाही. म्हणजेच काय, तर शक्य नसलेल्या गोष्टी, ज्या अशक्य गोष्टी असतात त्या रंजकतेच्या माध्यमातून किंवा कल्पनेच्या माध्यमातून शक्य करून दाखवण्याचं काम ज्या साहित्यामध्ये होतं, ज्या ओळीतून आपल्याला पाहायला मिळतं, तिथे अतिशयोक्ती अलंकार होत असतो. आता अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये आपण काय पाहिली होती, तर एखाद्या गोष्टीचे किंवा प्रसंगाचे वर्णन खूप कल्पकतेने केलेले असते, ते वर्णन अधिक फुगवून सांगितलेले असते, त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिकपणे स्पष्ट होत असते. अशा माध्यमातून अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे वर्णन जे असते ते चमत्कृतीपूर्ण करायचे असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. आता ही जी अतिशयोक्ती आहे, थोडासा फुगवटा, थोडंसं वाढवून चढवून आपण बऱ्याच गोष्टी सांगत असतो. आता अनेक अलंकारामध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात. उपमा अलंकार असेल, उत्प्रेक्षा असेल, रूपक असेल, व्यक्तिरेख असेल, ह्या अलंकारातसुद्धा थोडीशी अतिशयोक्ती असते, आपण पाहतो. पण केवळ अतिशयोक्तीच जिथे प्रामुख्याने केलेली असते, म्हणजे फक्त अतिशयोक्तीच ज्या अलंकारामध्ये दिसते तिथे अतिशयोक्ती हा स्वतंत्र अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. वरच्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहिलं की चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणे ही शक्य नाही, शक्य नसलेली गोष्ट, तसं घडल्याचं वर्णन जे आहे ते कल्पनेच्या माध्यमातून सांगितले, म्हणजे इथे अतिशयोक्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अतिशयोक्ती अलंकारामध्ये कल्पकतेच्या माध्यमातून केवळ आणि केवळ फुगवटा किंवा अति म्हणजे वाढवून चढवून गोष्टी सांगितलेल्या असतात आणि अशक्य गोष्ट एखादी शक्य करून दाखवलेली असते. असे जेव्हा होते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होत असतो, हे आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे 3 अलंकार आपण अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. आता चौथा जो अलंकार आपण पाहणार आहोत तो आहे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यासमध्ये काय होतं, तर विशेष जी उदाहरणं असतात, एखाद्या सर्वसामान्य सिद्धांत जो असतो तो विशेष उदाहरणांच्या माध्यमातून सांगितलेला असतो. त्याचबरोबर सामान्य विधानांच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिलेली असतात. म्हणजे एखादं विधान असेल, एखादा सुविचार असेल, एखादी म्हण असेल, तर ती वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून पटवून सांगितलेली असते, पटवून दिलेली असते. असे जेव्हा होते तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार पाहायला मिळतो. आता अर्थांतर म्हणजे काय, अर्थांतर म्हणजे दुसरा वेगळा अर्थ सूचित करणे आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. म्हणजे जी साहित्यामध्ये कल्पना मांडलेली असते त्या कल्पनेच्या माध्यमातून दुसरा एक अर्थ तिथं बाजूला ठेवायचा, शेजारी ठेवायचा आणि तो एक्सप्लेन करायचा, पटवून द्यायचा. अशा पद्धतीनं अर्थांतर न्यासमध्ये पाहायला मिळते. म्हणजे आता इथे एक उदाहरण दिले, तदितर खग भेने वेगळ आले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसेतो, कठीण समय येता कोण कामासे येतो. आता इथे एक आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून सिद्धांत सांगितलेला आहे, म्हणजे कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. हा जो विचार आहे तो वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो सांगत असताना तदितर म्हणजे काय, गहाळ किंवा बेसावध असे जे पक्षी आहेत, खग म्हणजे पक्षी, हे तुम्हाला माहितीच आहे. तदितर खग भेने वेगळ आले पळाले म्हणजे जे पक्षी होते उपवनामध्ये, तलावामध्ये जलक्रीडा करत होते, पोहत होते आणि आनंदाने मनसोक्तपणे पोहत होते. खूप पक्षी होते, ते गहाळ बेसावध होते आणि ते वेगाने पळून गेलेले आहेत. कधी, जेव्हा नलराजाने हंसाला पकडले. हंस जो पक्षी आहे
त्याला जेव्हा नलराजाने पकडले, त्याला पकडल्यानंतर त्या तलावामध्ये इतर जे पक्षी होते, इतर पक्षी जे होते ते सगळे पळून गेलेले आहेत. आणि ते पळून गेल्यानंतर एक वाईट असा अनुभव त्या पक्षाला आलेला आहे की आपलं कोण, परकं कोण. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलेलं आहे आपला कोण. गवसला म्हणजे समजणे, स्वजन म्हणजे आपला कोण आहे ते त्यावेळेला त्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि हे सांगताना कठीण समय, वाईट वेळ जेव्हा आपल्यावरती येते तेव्हा कुणीही कामास येत नाही, असं ही कन्सेप्ट क्लिअर करत असताना, संकल्पना क्लिअर करत असताना वरील उदाहरणांचा वापर केलेला आहे. आणि वरील उदाहरणांच्या माध्यमातून एखादी कन्सेप्ट क्लिअर केली जाते तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार पाहायला मिळतो. म्हणजेच काय सांगता येईल तर या अलंकारात एकाच अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवला जातो आणि एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजेच अर्थांतर न्यास अलंकार होय. अशा पद्धतीनं अर्थांतर न्यास अलंकारामध्ये विशेष उदाहरणं वापरली जातात आणि त्या उदाहरणांच्या माध्यमातून एक विशिष्ट सिद्धांत असेल, विचार असेल तो सांगितला जातो. त्याचबरोबर सामान्य विधानांच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिलेली असतात आणि त्या उदाहरणांच्या माध्यमातून ते विधान एक्सप्लेन केलं जातं, पटवून दिलं जातं. त्याचबरोबर आपण अजून एक उदाहरणाच्या माध्यमातून हा आपण अर्थांतर न्यास जो अलंकार आहे तो समजून घेऊया. बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे. अनंत मरणे अधि मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी, मग चिरंजीवपण ए बघते. म्हणजे आता इथं अर्थांतर न्यास हा अलंकार कशा पद्धतीनं सिद्ध होतो तर देशासाठी प्राणाची आहुती अमरत्व प्राप्त करते. हा एक विचार आहे, हा सिद्धांत ह्या ओळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कशा पद्धतीनं? अनंत मरणे अधि मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी. म्हणजे जर आपल्याला स्वातंत्र्य हवं असेल, काहीतरी वेगळं हवं असेल आणि त्याची जर आस धरायची असेल तर आपल्याला अनेक कष्टांना, त्रासांना सामोरं जावं लागणार आहे. त्याची तयारी अगोदर आपण ठेवली पाहिजे. मारील मरणची मरणाभावी, मग चिरंजीवपण ए बघते. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल, हवी असेल तर त्यासाठी आपल्याला मरण यातना सहन कराव्या लागतात. म्हणजे जेव्हा मरण यातना सहन कराव्या लागतात, जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागतात आणि त्यातून जेव्हा आपल्याला एक वेगळी गोष्ट मिळते जी विजयापर्यंत नेहून ठेवणारी असते, अशा वेळेला जरी आपल्याला त्या गोष्टीमध्ये, त्या अडचणीमध्ये, त्या त्रासामध्ये मरण जरी आले तरीसुद्धा अमरत्व प्राप्त होते. म्हणजे या उदाहरणाच्या माध्यमातून सैनिकांचे कार्य जे आहे, कर्तृत्व आहे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच अनेक सैनिक असतात जे अमर होतात, प्राणांची देशासाठी आहुती देतात, तेव्हा त्यांना चिरंजीवपण प्राप्त होते. चिरंजीव होणे म्हणजे काय तर अमरत्व प्राप्त होणे, कायमस्वरूपी जिवंत राहणे. म्हणजे आठवणींच्या स्वरूपात, कर्तृत्वाच्या स्वरूपात अशा ज्या व्यक्ती असतात त्या चिरंजीव होतात, नेहमी स्मरणात राहतात, अमरत्व प्राप्त होते. हा एक साधा विचार जो आहे तो आपल्याला या ओळींच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचसाठी या वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर खाली एक उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्या कृतीमध्ये. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरु डुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. म्हणजे हे सांगत असताना एक सिद्धांत सांगितला आहे. त्या सिद्धांतासाठी, सिद्धांत एक्सप्लेन करण्यासाठी, सिद्धांत पटवून देण्यासाठी ह्या ओळींचा, उदाहरणांचा वापर केलेला आहे. कोणता सिद्धांत सांगितला आहे? दुसऱ्यांसाठी जगण्यात मोठेपणा असतो, त्यागाने माणूस मोठा होतो किंवा त्यागाने व्यक्तीला अमरत्व प्राप्त होते. हे सांगत असताना, हा सिद्धांत सांगत असताना, हा विचार पटवून देत असताना त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर केला आहे. फुलगळे फळ गोड जाहले म्हणजे फुलांना बहर येतो, फुलांनी जेव्हा त्याग करावा तेव्हाच
फळ गोड लागते. म्हणजे फळ गोड होण्यासाठी फुलांना स्वतःला त्याग करावा लागतो, अशी कन्सेप्ट क्लिअर केली. त्यानंतर काय सांगितलं तर बीज नुरे डौलात तरू डुले. म्हणजे तरू जमिनीमधून बाहेर येण्यासाठी एखाद्या बियाला काय होतं तर आपल्याला पूर्णपणे जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं, तेव्हाच नवीन रोप जमिनीवरती उगवतं, निर्माण होतं. त्यासाठी बिया ज्या असतात त्यांना पूर्णपणे त्यागी वृत्ती ठेवावी लागते. हे सांगत असताना पुढे काय सांगितले तर तेज जळे बघ ज्योत पाजळे. जेव्हा तेज प्राप्त होतं, प्रकाश आपल्याला हवासा असतो, तेव्हा ज्योत जी असते ती स्वतः जळत असते आणि प्रकाश निर्माण करत असते, दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी स्वतः जळत असते. ह्या उदाहरणांच्या माध्यमातून का मरणी अमरता ही न करी. म्हणजे असं होत असताना जी ज्योत आहे, ज्या बिया आहेत, जी फुलं आहेत, त्यांना अमरत्व का प्राप्त होणार नाही, कारण त्यांची वृत्ती जी आहे ती त्यागाची वृत्ती आहे. अशा अनेक व्यक्ती ज्या आहेत, उदाहरणांच्या माध्यमातून त्या व्यक्तींची ओळख करून दिलेली आहे. अशा व्यक्ती अमर होतात, ज्या व्यक्ती दुसऱ्यांसाठी जगतात, दुसऱ्यांसाठी त्याग करतात. आणि ती त्यागी वृत्ती जी आहे ती या वेगवेगळ्या उदाहरणातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सिद्धांत जो असतो की नाही, त्यागी वृत्तीमध्ये दुसऱ्यांसाठी जगण्यामध्ये मोठेपणा असतो. हा सिद्धांत जो आहे तो या उदाहरणांच्या माध्यमातून सांगण्याचा, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार दिसून येतो. अशा पद्धतीनं जे अलंकार जे आहेत त्यामध्ये आपण 4 अलंकाराचे प्रकार पाहिलेले आहेत. पहिला जो आहे तो अनन्वय अलंकार पाहिलेला आहे, नंतर अपन्नृती अलंकार, तिसरा जो प्रकार आहे तो अतिशयोक्ती अलंकार आणि चौथा जो आहे तो अर्थांतरण्यास अलंकार. असे 4 प्रकार एकूण आपण अभ्यासलेले आहेत. नीट व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्या, अभ्यासा आणि कृती व्यवस्थित सोडवून ठेवली तरी हरकत नाही. कृती सोडवायलाच पाहिजे, त्यातून तुम्हाला अनेक उदाहरणांचा सराव होणार आहे. वैशिष्ट्ये अलंकाराची जी आहेत ती समजून घ्या. वैशिष्ट्ये एकदा समजून घेतलीत की अलंकार समजायला सोपा आहे. यानंतर आपण पुढचा काही भाग असेल तर अभ्यासणार आहोत. आता आपण इथेच थांबणार आहोत.